श्री गुरुदेव दत्त। अध्याय 6 गोकर्ण महाबळेश्वरची कथा। श्रीगणेशाय नम नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाला, शिष्याला दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार धर्माचा उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता। तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात। अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो, म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते। तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे। तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत। ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे अत्यंत पवित्र आहे। ते शिवाला शिवलोकाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे। येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे। ती कथा अशी आहे, कैकसी ही रावणाची माता, ती शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे। एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली। ते पाहून रावणाला कमीपणा वाटला। माते, मी तुला प्रत्यक्ष कैलास पर्वतच आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासाकडे गेला। आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवू लागला। त्या हालचालीने शिवहर डगमगले। पार्वती भयभीत झाली। तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला। त्यामुळे रावण पर्वताखाली दबला गेला। त्याने आर्ततेने शंकराची प्रार्थना केली। रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली। त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेऊन रावणाची सुटका झाली। जीवदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले। आपल्याच आतड्यांची दोरी वळली। ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले। त्याच्या साथीने त्याने 36 राग रागिण्यांमध्ये सुंदर गायन केले। त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्यास काय हवे ते विचारले। रावणाने साक्षात कैलास पर्वत मागितला। तेव्हा शंकर म्हणाले, माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो, ते माझे प्राण आहे। शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाले, हे लंकेत घेऊन जा, याची 3 वर्षे पूजा कर, त्यामुळे तू ईश्वर स्वरूप होशील। मात्र मार्गाने जाताना हे दिव्यलिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस। शंकराचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता। शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला। ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगितली। तेव्हा इंद्र भयभीत झाला। मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी देवांची गुप्त बैठक बसली व म्हणाले, हे श्रीहरी, शिवाने आत्मलिंग दिल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे। आता तुम्हीच काही उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे। श्रीविष्णूंनी शंकराला घडले ते व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारात घेतले। मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले। त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले। नारदांनी रावणाला गाठले। शिवाने आत्मलिंग लाभले म्हणून त्यांनी खूप प्रशंसा केली। इकडे विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला। नारद म्हणाले, दशवदना, सायंवेळेचा व संध्येचा वेळ झाला आहे, आता पुढे जाणार काय? ब्राह्मणाने संध्येची वेळ टाळणे योग्य नव्हे। रावणाची निरोप घेऊन नारद सायंपात्रासाठी निघून गेले। नारदांचे आचरण पाहून रावणाच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा ब्रह्मदोष होईल, हा विचार दृढ झाला। तेवढ्यात त्याला एक बटू दिसला। तो गणपती होता। हा ब्राह्मण मुलगा इथे दिसतो आहे, संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ, असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलाविले व त्याला मदत करण्याची विनंती केली। तेव्हा बटूच्या रूपातील गणपती म्हणाला, लंकेश्वरा, तुम्ही संध्या करून लवकर परत या, तोवर मी हे लिंग सांभाळीन। पण मला याचे ओझे झेपले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारीन, तोवर तुम्ही आला नाही तर मी लिंग खाली ठेवीन। हे मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला। बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता। रावण अर्घ्य देत असताना बटूने त्याला हाक मारली। रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले। मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या। गणपतीने स्वतःच्या शिखावर ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले। भूमी स्पर्श होताच ते अगदी घट्ट रुतले। देवांनी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली। संध्या आटोपून रावण त्वरेने धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। रावणाने ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावला। प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही। महाबली शिवलिंगासमोर हतप्रभ होऊन राहिला। तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले। हताश रावण रिकाम्या हाताने परतला। शिवाने वास्तव्य केले म्हणून महादेव तेथेच राहू लागले।